पॅकिंग करायची. पुण्यात आलो ट्रॅफिक लागणार नाही असं होणारच नाही. आता काय बघू राहिलं, भेटू. चला बाय. असं घ्या, चला बाय. तर आता आपल्या लॉजच्या बाजूला जो हॉटेल आहे तिथे आपण नाश्ता करायला आलो. तर आपण नाश्ता करू, बघू इथे काय भेटते ते. एकदम चिंपू सारखे झाले असतील आज. बापरे, एकदम. तर आम्ही कांदा भजी मागवली होती, नंतर पुन्हा मी दोन्ही स्पॉन डोसा मागवला. तर आपला फायनली पूर्ण नाश्ता झालेला आहे. आता रूमवर जाऊ. तर आता आपण रूमवर आलोय. पॅकिंग करायची. का सर पॅकिंग करायची. तर पॅकिंग करायची नका ना. तर पॅकिंग करायची आणि निघायचं. तर चला आपण आता पॅकिंग करू. नमस्कार पब्लिक, मी निशिकांत खन्नार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्या राईडचा दुसरा दिवस आहे आणि आता आपण महडून निघालेलो आहे. तुम्ही आधी बघितलंच की आपण नाश्ता वगैरे करून आलो. तर आता आपण निघूया. आपल्याला डायरेक्टली इथून मोरगावला जाईल. चला निघूया आता. चला निघूया. गर्दी ताई, थोडं सारखा ना. निघालेलो आहेत. हे वरती वरद विनायकाचं मंदिर राहिलं. आपल्या गाड्या सगळ्या झाल्यात. आता हँडग्लोव्ज वगैरे घालायचे आणि आता आपल्याला डायरेक्टली निघायचं आहे. तर चला, आपली तयारी झालेली आहे. तर निघूया आता. गणपती बाप्पा. चला. तर इथून आता आपल्याला निघाल्यानंतर मोरगावला जायचं आहे. हर्षभाऊ इंस्टा 360वर व्हिडिओ घेत आहे. जसं आपण इकडून आलो ना, तर रात्री पण आलो तेव्हा इथं खूप सारे असे खड्डे होते. तर इथून आपल्याला गाडी काढायला थोडं जीवावर जाणार आहे, कारण एवढ्या खड्ड्यातनं गाडी काढणं थोडंसं जीवावर येऊन जातं. आपल्याला एवढी अजून ऑफरोडिंगची म्हणजे सवय तशी भरपूर आहे ऑफरोडिंगची, पण गाडीला सवय नाही ना. आपली गाडी ऑफरोड एवढी खास नाही करत. आता काढू आपण. तर आता आपण सध्या खोपोलीमध्ये आहेत. तर खोपोलीमधून आपल्याला लोणावळ्याकडे जायचं आहे. म्हणजेच आता आपल्याला रस्त्याला लागायचं जो मुंबई पुणे हायवे आहे त्याला. त्यानंतर डायरेक्टली मोरगावचं लोकेशन आपण सेट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि डायरेक्टली आपण जाणार आता मोरगावला. जवळपास 146 किलोमीटर आहे. म्हणजेच 1.5 तास ते पावणे 2 तासाचा आपला रूट आहे. 2 तासाचा जवळपास. आपल्याला एक फ्यूल ब्रेक घ्यायचा आहे. तिथं मागं थांबलो होतो पण फ्यूल नाही टाकलं का, कारण तिथे खूप जास्त गर्दी होती. गाडीत एवढा फ्यूल आहे की अजून गाडी 100 किलोमीटर्स जाईल. घाट सेक्शन स्टार्ट झालेला आहे. आपल्याला फ्यूल ब्रेक जसं घ्यायचं होतं तिथं फ्यूल स्टेशन आहे. पण फ्यूल भरून घेऊ. हेले कॉल करता राहू. कसं वाटतं वॉलपेपर? आपल्याला टँक फुल करायची. आपण टँक फुल करून घेऊ. फुल करायची. हो. 9 लिटर 71, 9.5 लिटर बसलेलं आहे. मोस्ट 10 लिटर तर पेमेंट झालेलं आहे. एवढ्याचं बसलं. तर फ्यूल ब्रेकला आपण थांबलेलो होतो. साडी सर इकडं आले, नेमकं काय होतं बघायला. तर आपण पण येऊन लागलो पाठीमागं. काय बघायला आलं सर इकडे? इथून आहे ना सुंदर निसर्ग दिसतोय. हां, तर इथून सुंदर निसर्ग दिसतोय. तर तो निसर्ग बघण्यासाठी साळी सर इकडे आलेले. त्यांचे डोळे भरून त्यांनी निसर्ग घेतला. खाली मी नाही पडणार. हा माणूस पाडून देईल मला. नीचा निसर्ग दिसतो तिथे. हा, नीच निसर्ग नाही दिसत आहे, निसर्ग दिसतोय. तर असा काही निसर्ग आहे. खूप छान असं वातावरण आहे. छोट्याशा चहा ब्रेकला पण थांबलो होतो. आता
निघायचंय पुन्हा, बरंच लांब जायचं आहे आपल्याला अजून. चहा ब्रेकसाठी आपण थांबलो होतो, आता आपल्याला निघायचं. आपले जे मित्र आहेत ते थोडे पुढे गेलेत, आपण पण निघूयात आता पुढे. आता तो थोडा सीन झाला, मी फुटेज चेक केले, आवाज रेकॉर्ड झाला आहे का नाही कुणास ठाऊक. हा रस्ता मग ओळखीचा आहे, मी इथं राहतो यार पाठीमागच्या साईडला तथावडेत रावेतमध्ये, आणि रावेत नवळ जातोय आपण इकडून, खूप जवळून जातोय आपण. पुण्यात आलो ट्रॅफिक लागणार नाही असं होणारच नाही. आता थोडी ट्रॅफिक फिल्टर करावी लागेल, फक्त 5 मिनिटाच्या ट्रॅफिकमधनं बाहेर काढतो मी तुम्हाला आता. तर ती जी ट्रॅफिक होती, चहा प्यायला थांबलो होतो, तिथून पुढे आल्यावर खेड शिवापूर, कात्रज बोगद्याच्या पुढे खेड शिवापूर आहे, त्याच्या अलीकडे वेळू गावातनं मारियाई घाट लागतो. त्या घाटातनं आम्ही आलो, तिकडून डायरेक्ट सासवडला आणि तिकडून मोरगावला जाणार आहे. तर इथे एक महादेवाचं मंदिर आहे, वेगळाच रस्ता आहे थोडासा, पण ठीक आहे, गुगल मॅप घेऊन आलेलो आहे घेऊन आलोय गुगल मॅप. तर आता इथे मॅगी घेतली, चहा पिला, काळ्या माणसांच्या भरोश्यावर. तर इथं मॅगी खाल्लेली आहे आणि चहा पिताय. तर चला, आपली नाश्ता वगैरे तर प्रॉपरली झाला आहे पूर्ण, तर निघूया इथून. विषय असा आहे, आम्ही हर्षला खाली पाठवलं, म्हणजे साडी जाऊन सोडून आला, आणि नंतर आता आम्ही जातोय, आणि आम्ही आता तिथं व्हिडिओ काढणार मस्तवाला. व्हिडिओसाठी एवढी कटकट करावी लागते भेंडी. तर सीन असे व्हायचे, आम्ही जायचो ना, आमच्या राईडचेच व्हिडिओ नाही यायचे. आता राईडची व्हिडिओज पण येणार, व्यवस्थितमध्ये व्हिडिओज निघत आहे. तर जिथं आपण थांबलेलो होतो, जिथे आपण मॅगी खाल्ली, तिथं मॅगी खूप छान होती, आणि ते पण मंदिराचा एरिया खूप छान होता, वातावरण खूप साफ होतं तिथे. वेळूपासून पुढे आल्यावर मारियाई घाट लागतो, त्या घाटात वर आल्यावर महादेवाचं मंदिर आहे. तर त्या मंदिरात आपण थांबलेलो होतो. त्या मंदिराच्या समोर एक छोटासा स्टॉल आहे, जिथं मॅगी वगैरे भेटली खायला. छान मॅगी होती, 1 नंबर मॅगी होती, म्हणजे काय तर चांगला कॅफेची मॅगीला फिकी पाडाल असली मॅगी होती. जेजुरीमध्ये पोहोचलो आहेत, इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे पुढे जाऊन. आता इकडं जेजुरीगड वर राहिला, आपल्याला लेफ्ट मारून वर जायचं आहे. देवा खंडेराया सुखी राईड होऊ दे, थोड्या दिवसात तुझ्या इकडे पण राईडला येणार जेजुरीला, पुणे टू जेजुरी. आपण पोहोचलो आहे मंदिराजवळ. तर आपण मयुरेश्वर गणपती मंदिर, मोरगावला मयुरेश्वर गणपती मंदिरात पाठीमागं मंदिर राहिलं. आता बॅग ठेवायला इथे एका ठिकाणी बॅग ठेवू आणि नंतर निघूया. तर फायनली बाबांच्या रसवंतीवर आपण आपल्या बॅग वगैरे ठेवून दिलेल्या आहेत, आणि आता आपल्याला मयुरेश्वराचं दर्शन घ्यायला जायचं. काय बघू राहिलं, तर आता मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. काय वाटतं, आपल्या जवळपास 4-5 गणपती, हा किती आहे, 5वा आहे ना, 5वा गणपती. आजची जरा आमची लॉंग डिस्टन्स राईड होती, त्याच्यामुळे वेळ निघलोय, पण उशिरा निघालो, खूप टाइमपास पण केलेला. आज बऱ्याच ठिकाणी थांबलोय, बरेच स्टॉप पण झालेत आपले येताना, तुम्ही बघितलंच आत्तापर्यंत येताना. तर हे आपल्या मागं मयुरेश्वराचं मेन प्रवेशद्वार आहे. तर आपण आता मंदिरात आलेलो आहेत. आज शनिवारी, आणि मयुरेश्वर हा अष्टविनायकांपैकी पहिल्या मानाचा गणपती. जर कोणी अष्टविनायकाची हे चालू करत असेल, अष्टविनायकाचं दर्शन म्हणून निघत असेल घरातून अष्टविनायक दर्शनाला, तर त्यांची सुरुवात मयुरेश्वरापासून होते. त्यामुळे आज आपल्याला इकडे गर्दी भेटली.
नामांकिकांपैकी पहिल्या मानाचा गणपती म्हणजे मयुरेश्वर, त्याचं दर्शन आता आपलं झालेलं आहे. फायनली आपल्या इकडचं सगळं झालेलं आहे. बाबांच्या दुकानावर रस पिला. मयुरेश्वर रसवंती म्हणून बाबांचं शॉप आहे, तिथं तुम्ही जरी आले तर रस पिऊ शकता. इथून आपण डायरेक्टली सिद्धटेकला जाणार आहोत सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला. तर चला इथून आता निघूया. तर इथून आता बाईकला लीड मी करणार आहे. चला आता तर निघूया आता सिद्धटेकसाठी. तर सगळ्यांचं आता पूर्ण हायपर राईडचं मन दिसतंय. ऑलमोस्ट आता हे सगळेच पुढे निघालेले आहेत. आता आपण निघूया. तर आता विषय असा झाला, मला सरांची हायनेस चालवायची होती तर मी घेतली चालवायला. तर निघूया आपण. आपली एनएस पुढं चालते, सरांची हायनेस मी चालवतोय. तर गाडी भारी वाटते राहावी हायनेस चालवायला. आत्ता आपण पुन्हा आपल्या बाईकवर येऊन लागलोय. मला चालवायची होती, मी चालवून बघितली, मस्त वाटली गाडी. मस्त गाडी आहे होंडा CP. स्मूथ इंजिन आहे, आपल्या बाईकपेक्षा स्मूथ इंजिन. आपल्या बाईकची पॉवर जास्त फील होते तिच्यापेक्षा, पण ती जड आहे खूप. गाडी मस्त आहे, एक नंबर एकदम. हवा चेक करून घेऊ तर बघू. ते पोरं भेटलेत साळीला चांगल्यापैकी. निघायचं का? तर लाईट तुटलेलं होतं याचं. तर पूर्ण रस्त्यावर फक्त आम्हीच आहे जवळपास. असंच मनासमोर 2-3 गाड्या आहेत, फक्त केव्हाचं झालं. कंटिन्युअसली आम्हीच चालतो. खूप कमी गाड्या आहेत, आम्ही 4 जण आहेत, अजून 2-3 असतील. रस्ता एक नंबर आहे, एक नंबर. पोचलोय आपण सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेकला. तिथे आपण गाड्या पार्क करू आता. तर आता आपण पोहोचलोय सिद्धटेकला. इथं बाईक पार्क केली आणि आता मंदिराकडे चाललोय. चालू आहे ना, असू दे ना. तर गाडी पार्क केली आणि मंदिराकडे आलोय. आता इथे पाठीमागं मंदिर राहिलं आपल्या. आता फक्त आपल्याला आपले गेअर्स काढून ठेवायचे, त्यानंतर बघू आपण मंदिरात जाऊ. तर आपण मंदिरात पोहोचलो जसं तुम्हाला सांगितलं. तिथं चप्पल बूट वगैरे काढले आहेत. आता मंदिरात जायचं आहे आणि त्यानंतर दर्शन घ्यायचं आहे. आपल्याला इथून थेऊरपर्यंत पण अजून बाईकने जायचं आहे. त्यामुळे आधी आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ, नंतर भेटतो मी तुम्हाला. तर इथं सिद्धटेकला सिद्धिविनायक मंदिरात आल्यावर ही कुत्री आहे जी आशीर्वाद देते असं म्हणता. हॅलो, दे ना आशीर्वाद, दे ना. शांततेत बसते असं म्हणता की ही आशीर्वाद देते असं. याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर आपलं दर्शन झालेलं आहे. इथे एक कुत्रा होता, सॉरी कुत्री होती. तर ते जे ट्रस्टमधले ते सिक्युरिटी होते त्यांना विचारलं, ते बोलले की कुत्री आशीर्वाद देते असं. आम्ही मागून बघितला, किंबहुना तिला आम्हाला आशीर्वाद द्यायचा नव्हता. का हो साळी सर? कुत्रीने आपल्याला आशीर्वाद दिला आणि किंबहुना तिला आपल्याला द्यायचं नसेल. नाही, मला दिला. कुठं दिला? मला दिला. मला त्या पहिल्यांदा दिला होता हातात, आधी यांनी नाही दिला. हा ना, मग मला दिला, सगळ्यांना दिला. मला सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि मला तुम्हाला. आपण आपली लोकेशन सेट केली, आता निघूया. फायनली आपण सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन 9 वाजता थेऊरकडे जायचं आहे.
सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता इथून आपली थेऊरपर्यंत एक राईड होणार आहे आणि सर आहेत, तर सर जाणार आहेत नाशिकला डायरेक्टली, विवेक सर. तर जिथं आपण उरळी कांचनमधून आपण थेऊरकडे जायला राईट टर्न घेऊ, त्या ठिकाणी आपण सरांची एक बाईट घेऊ मस्त, की त्यांना राईडबद्दल काय वाटलं काय नाही, आणि मग सर जातील. गाडीचं लाईट पाहिलं का, एकदम पुरा डायरेक्ट प्रकाश. पुरा एक हॉटेल आहे, हॉटेल विठू माऊली म्हणून. तिथं आपण एक टी ब्रेक घेतलाय छोटासा, टी ब्रेक 2020 बिस्किट, एकदम मस्त कॉम्बिनेशन. तर थांबलोय गाड्या जवळपास मागच्या अर्ध्या तासामध्ये आपण 50 किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे. आपण चहा प्यायला थांबलो होतो. चहा पायच्या मागचं विशेष कारण असं म्हणजे जे आपल्यासोबत विवेक सर होते ते इथपासून आपल्याला म्हणजे राईडला जॉईंट राहणार नाही आहेत, कारण ते इथून जात आहे डायरेक्ट फॅमिली प्रॉब्लेम, त्यांना थोडा फॅमिली प्रॉब्लेम आला, तर इथून ते डायरेक्टली पुण्याला जात आहे. आणि आपण जी उरलेली अष्टविनायकाची राईड आहे थेऊरची, थेऊर आणि रांजणगाव बाकी ते आपण कंप्लीट करणार आहे. तर विवेक सर कसे वाटलं आपलं राईडचा एक्सपिरियन्स? फारच सुंदर, म्हणजे खरं अमेझिंग. 4 रायडर्स होतो आम्ही, 5 जण 4 रायडर्स, आणि 2 दिवस कसे गेले काहीच कळलं नाही. आणि ज्या कालच्या आणि आजच्या ज्या राईड झाल्या आहेत, मल्टिपल काय म्हणायचं टेरेन टाईप झाल्या, थोड्या ऑफरोड झाल्या, घाट खूप छान झाले, स्ट्रेट हायस्पीड झाले. आणि ॲक्च्युली या चौघांना पहिल्यांदाच भेटतोय मी. उजवळसाळींना 2-3 वर्ष ओळखतोय, पण या चौघांना पहिल्यांदाच भेटतोय. पण असं वाटत नाही की आम्ही पहिल्यांदा राईड केलं. आणि अगदी 2 दिवसामध्ये असं वाटतं की अरे आपण किती दिवस राईड करतोय, सगळं माहिती आहे, एकमेकांना सगळं ओळखतो. फॅमिली सारखं वातावरण, बॉन्डिंग चांगली झाली. आणि म्हणजे प्रॉपर रायडर्स लोक म्हणतात ना, म्हणजे हे प्रॉपर रायडर्स आहेत, सगळं यम पाडून सगळं चांगलं करून, त्यामुळे फार मजा आली. चालेल, आपल्या नवीन पुढच्या प्रवासाला परत भेटूया पुढच्या राईडला. पुढल्या राईडला तर भेटूत आपण सरांसोबत पुढच्या राईडला. तर आता आपल्याला इथून थेऊरला जायचं आहे. थेऊरला गेल्यानंतर तिथे रूम घेऊ आपण भक्त निवासला, आणि तिथे आपला मुक्काम करूया. उद्या सकाळी थेऊरचं दर्शन घेऊया. इनकेस जर आत्ता मंदिर उघडं असलं तर आपण आत्ताच थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घेऊ, आणि उद्याला तर रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेऊ. तर चला आता इथून निघूया आणि डायरेक्टली थेऊर गाठूया. तर हे हॉटेल होतं विठू माऊली, इथं आपण थांबलेलो होतो. आता विवेक सर जात आहे. बाय सर, बाय, भेटू. चला बाय, असं घ्या, चला बाय. तर चला सर आता निघाले, आणि आता आपण निघू. चला रे, निघा रे, सेफ राईड. तुम्ही पण सावकाचा ग्रुपला मेसेज करा नक्कीच. चला आपण आता निघूया थेऊरच्या गणपतीला. चला आता आपल्याला ऑलमोस्ट 11 किलोमीटरवरनं राईटला टर्न घ्यायचा आहे. मी आत्ताच मागच्या महिन्यातच म्हणजे डिसेंबर महिन्यातच थेऊरला येऊन गेलो आहे 6 ते 7 तारखेला. ताईचं लग्न होतं, त्यामुळे आई आलेली होती. तर ताईच्या लग्नानिमित्त आई आलेली होती, तर आईला रामदरा टेम्पल आणि थेऊरचा गणपती एवढं काही दाखवायला मी घेऊन गेलेलो होतो. तर तेव्हा तर थेऊरला गेलेलो तर रस्ता बघितलेला आहे, रस्ता खूप छान आहे. तर आपण आता इथून जाऊ उरळी कांचनच्या पुढे गेल्यावर एक राईट टर्न येतो थेऊरकडे जायला. तर त्या रस्त्याने आपल्याला त्या रस्त्याने आपल्याला आता जायचं आहे. आता आपली जी पब्लिक आहे ती पाठीमागं आहे, ती पण येते. इथून जेव्हा आपण थेऊरला पोहोचू तेव्हा आपल्याला थेऊरच्या भक्तनिवासात रूम घ्यायची. आता काल आपण महाडला भक्तनिवासात रूम घेतली नाही, कारण भक्तनिवासाची रूम पूर्ण पॅक होती. तर तिथेच बाजूला जे गणेश काहीतरी म्हणून होता एक लॉज, तर ते लॉज ओनर काल आम्हाला 900 रुपये बोलले होते रूमसाठीचे, आणि आम्ही त्यांना 800 रुपयामध्ये कन्व्हिन्स केलं. तर 800 रुपयामध्ये आणि जवळपास 5 लोक झोपलो त्या रूममध्ये. तर म्हणजे पर हेड आपल्याला ऑलमोस्ट 130 रुपयाच्या आसपास, 130 रुपयाच्या आसपास आपल्याला खर्च आला राहायचा, ते पण प्रॉपर एकदम. तर अष्टविनायक राईड करताना तुम्ही जर अष्टविनायक राईड म्हणा किंवा अष्टविनायक दर्शनासाठी तुम्ही बाईकने किंवा कारने फिरताय, तर चांगल्या एखाद्या महाग लॉजमध्ये न राहण्यापेक्षा तुम्ही नॉर्मली मंदिराच्या आजूबाजूला असणारे लॉज किंवा मंदिराच्या बाहेर असलेलं जे भक्तनिवास आहे त्यामध्ये थांबा, जेणेकरून तुम्हाला तुमचा खर्च खूप कमीमध्ये करता येईल. आता आमचा जर हिशोब करायला गेलं तर 2000 रुपयाचं मी पेट्रोल टाकलं आहे. 2000 रुपयात माझी अष्टविनायक राईड ऑलमोस्ट होत आली आहे. तर आता राहिलं आहे 100 किलोमीटर जवळपास, आणि माझी गाडी अजूनही 100 किलोमीटर फिरून जाईल.
तर ही 2024ची आणि माझ्या जीवनातली पहिली ऑफिशियल राईड आपल्याला म्हणता येईल. तर मी बाईक घेतली, जवळपास आपली बाईक 21,000 किलोमीटर फिरली आहे मागच्या 7 महिन्यामध्ये. पण त्या 7 महिन्यामध्ये आपण जवळपास मी तुम्हाला म्हणायला गेलो तर 21,000 फिरवली खरं, पण आपण राईड नाही केल्या. ज्यादा तर जी आपली रायडिंग झाली बाईकची ती नाशिक पुणे करण्यामध्येच झाली. तर जे 21,000 किलोमीटर मी फिरवली त्याचा अनुभव सांगतात ही जी राईड आहे आणि हा अनुभव. तर एका ग्रुपमध्ये राईड करणं खूप फायदेशीर असतं आणि खूप मजेचं असतं. सोलापूर हायवेवर ना ऑलमोस्ट इथून आपल्याला थेऊरकडे राईट टर्न घ्यावा लागतो. तर आपण आता राईट टर्न घेतलेला आहे. हे ट्रकच्या आडनं पटकन आपण त्या साईडला निघून जाऊया. तर आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहे थेऊरच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी. आपली पब्लिक येते आली आहे. चला आलेत. तर आलो आहेत, पोचलो इथे. 2-3 भक्तनिवास होते ते प्रायव्हेटवाले. तर हे थेऊरचं चिंतामणी मंदिर. आता इकडे आपण जाऊया. तर या भक्तनिवासला रूम नव्हती. आता त्या साईडला जे भक्तनिवास आहे तिकडं बघूया. म्हणजेच ती दुर्गाला किंवा वगैरे तिकडे दुर्गालाच बघू. तर तिकडच्या भक्तनिवासला रूम बघूया आपण आता. मी रूम मध्ये जाऊया. झटका झटका. तर रूम घेतलेली आपण. रूम मध्ये सामान ठेवलं आणि आता काहीतरी खायला म्हणून बाहेर निघालेलो आहे. रात्रीचे जवळपास 12 वाजले. बघू आता इथं काही भेटतं तर. काही भेटलं तर आपलं नसीब, पण बघूया कुठे ना कुठे काही ना काही भेटेलच आपल्याला. तर आत्ता आपण 2च गाड्या घेऊन जातो. माझ्या गाडीत चावी सापडली. तेव्हा पण सिद्धटेकला पण चावी हरवली माझी, सापडलीच नाही, तिथेच राहून गेली होती. तर आपण जेवणासाठी हॉटेल जोशी म्हणून आहे इथे रस्त्यावर, तिकडे आलेलो आहेत. आता आपण जेवण करू. अरे रस्त्यावरच आहे ना भेंडी, दुसरीकडे कुठं आहे? अरे रस्त्यावर कशाला तर इथे एक हॉटेल आहे जोशी हॉटेल म्हणून. तर तिथे आपण जेवण करायला आलोय. आता बघू जेवण येईल मग दाखवतो तुम्हाला नेमकं काय आहे जेवायला. तर इथे आपल्याला डाळ भाजी, ही पनीरची भाजी, चपाती, शिरा आणि पांढरा भात बघायला मिळतो खायला. काय झाला तो. तर फायनली आपलं जेवण झालेलं आहे. खूप छान असं जेवण होतं. जर तुम्ही कधी आलेत तर एकदा नक्की ट्राय करा. मी तुम्हाला हॉटेलचा पत्ता दाखव. ब्लॉग केला आहे जोशी प्युअर व्हेज म्हणून असं हॉटेल आहे. तुम्ही आलो पुन्हा रूमवर, वर जाऊ तुम्हाला रूम दाखवतो. मग झोपतो. थंडी खूप घाण वाढली आपण. तर फायनली रूम मध्ये आलोय. अशी काही रूम आहे. इकडे वॉशरूम वगैरे आणि हे बेड दिलेत आपल्याला झोपायला. तर इथेपर्यंत आजचा आपलं डे 2 संपलेला आहे. आता भेटूयात उद्या सकाळी. तोपर्यंत जय शिवराय.